ब्रिटनमध्ये सत्ता पालट झालेला आहे। भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा दारुण पराभव या ठिकाणी झालेला आहे। ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये मजूर पक्षाला 344 जागा मिळालेल्या आहेत। सुनक यांच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाला केवळ 72 जागाच मिळालेल्या आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणि भारतासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भारताचे जावई आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा ब्रिटनमध्ये पराभव झालेला आहे। ब्रिटनमध्ये नेमकं कुणाला किती जागा मिळालेल्या आहेत आणि कशा प्रकारे मतदान झालेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। लेबर पार्टीला 409 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। कन्झर्वेटिव्ह पार्टीला म्हणजेच ऋषी सुनक यांच्या पार्टीला 120 जागा मिळालेल्या आहेत। लिबरल डेमोक्रेटिक पार्टीला फक्त 71 जागांवरती समाधान मानावं लागलंय आणि इतर पक्षाच्या जागा आहेत 10। SNP या पक्षाला 9 जागा मिळालेल्या आहेत। सिनफिन या पक्षाला 7 जागा ब्रिटनमध्ये मिळालेल्या आहेत। रिफॉर्म UK या पक्षाला 4 जागा मिळालेल्या आहेत। प्लेड सायमरू या पक्षाला 4 जागा मिळालेल्या आहेत। तर DUP या पक्षाला 4 जागा मिळालेल्या आहेत। ग्रीन्स या पक्षाला देखील 4 जागा मिळाल्या आहेत। एकंदरीत ब्रिटनमधील या निवडणुकीमध्ये गाजलेले मुद्दे कोणते होते ते देखील आपण पाहूयात। ढासळणारी अर्थव्यवस्था हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ब्रिटनच्या निवडणुकीमध्ये होता। त्यानंतर निवास, पर्यावरण, आरोग्य आणि अवैध प्रवासी हे मुद्दे या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरलेले आहेत। दरम्यान या संपूर्ण विषयावरती बोलण्यासाठी आमचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोयटे सर आपल्या सोबत आहेत। भोयटे सर, भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा दारुण पराभव झालेला आहे। कन्झर्वेटिव्ह पार्टीचा देखील ब्रिटनमध्ये दारुण पराभव झालेला आहे। 15 वर्ष सत्ता भोगल्यानंतर कन्झर्वेटिव्ह पार्टीवरती ही वेळ का आली आहे याचं विश्लेषण तुम्ही नेमकं कसं कराल? प्रथमेश, एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय लोकशाही व्यवस्था, संसदीय लोकशाही आणि ब्रिटनमधली व्यवस्था, लोकशाही व्यवस्था यात खूप साम्यच आहे तसं पाहायला गेलं तर। फक्त ब्रिटनमध्ये वर्षानुवर्ष, खरं तर गेलं शतकभर जरी आपण पाहिलं तरी सुद्धा कन्झर्वेटिव्ह म्हणजे आपण इतिहासाच्या पुस्तकात हुजूर पक्ष म्हणायचो आणि लेबर पार्टी ज्यांना आपण मजूर पक्ष म्हणायचो, इतिहासाच्या पुस्तकाची आठवण करून देतो, त्या दोन पक्षांमध्ये सातत्यानं निवडणुकांमध्ये टॉपचा मुकाबला होताना आजपर्यंत दिसेल, ज्याला आपण टाईट फाईट म्हणतो तशा प्रकारची फाईट दिसलेली आहे। मात्र यावेळीची निवडणूक आत्ताच तुम्ही म्हणाल तसं प्रथमेश की कन्झर्वेटिव्ह पार्टी, ऋषी सुनक, एक आपलं आपुलकीचं नातं स्वाभाविक आहे। आपल्या भारताचे ते जावई, भारतीय वंशाचे, त्यामुळे एक वेगळी आपुलकी होती आपल्याला की आपल्या वंशाचा, आपल्या भारतामधला मुळातला कुणीतरी असणारा राजकीय नेता देशातल्या ज्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नसायचा तिकडचा पंतप्रधान होतोय, ज्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलेलं त्या ब्रिटिशांचा पंतप्रधान होतोय, हे एक अभिमानाचंच मानलं जात होतं। मात्र ऋषी सुनक यांना या निवडणुकीमध्ये ब्रिटिश मतदारांचा कौल मिळवण्यात सपशेल अपयश आलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखालील कन्झर्वेटिव्ह या सत्ताधारी पार्टीचा धुव्वा उडालेला आहे। जी आतापर्यंत निकाल पुढे आलेले आहेत तिकडे काल तुम्हाला ठाऊक आहे की सकाळपासून ते रात्रीपर्यंत तिकडे मतदान सुरू होतं, रात्रीनंतर मतमोजणी सुरू झाली आणि पहाटेपर्यंत, आतापर्यंत तर अगदी चित्र स्पष्ट झालेलं आहे। तिकडचे निकाल काय सांगतात आहे? आपल्याकडे एक घोषणा खूप गाजली आपल्या या लोकसभा निवडणुकीत, ती होती 400 पार। भाजपला 400 पार काय मिळवता आल्या नाहीत, मात्र तिकडे लेबर पार्टीनं 400 पारचा टप्पा गाठलेला आहे। जवळपास आता माझ्यासमोर जी आकडेवारी आहे, ताजी आकडेवारी आहे, तिचा जर आपण अभ्यास केला
तिच्या जर एक नजर टाकली आपण तर स्पष्टपणे दिसतंय की 409 जागांपर्यंत, म्हणजे आत्ताच हेलिकॉप्टरने जो निकाल तुम्ही दाखवला, त्या हेलिकॉप्टरच्या निकालात ज्या 409 जागा दाखवल्या होत्या त्या लेबर पार्टीनं मिळवलेल्या आहेत. कन्झर्वेटिव्ह अवघ्या 120 जागांवर अडलेली आहे. कन्झर्वेटिव्हची घोडदौड नव्हतीच खरं तर यावेळी, ते पिछाडतानाच दिसत होते. आणि आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगतो की लिबरल डेमोक्रॅट्स हे जे तिकडे आहेत त्या पक्षाला सुद्धा 71 जागा मिळालेल्या आहेत. त्यातल्या पुन्हा काही पक्ष जे रिफॉर्मचं हे करतात त्यांना 4 आहेत. ग्रीन पार्टीला सुद्धा 4 जागा मिळवण्यात आतापर्यंत यश आलेलं दिसतंय. प्लेड सिम्रू नावाचा तिकडचा एक पक्ष आहे, त्यांना 4 जागा आहे. सिनफिनला 7 जागा आहे. DUPला 5 आहे आणि इतर 11वर आहे. अर्थात या इतर कोणत्याही पक्षाचं किंवा इतर आपल्यासारखं आघाडीचं राजकारण तिकडे नसल्यामुळे मी मगाशी म्हणालो तसं तिकडे वर्षानुवर्ष नव्हे तर गेल्या 1 शतकाचा जरी आपण अभ्यास केला तरी सुद्धा 2च पक्षामध्ये लढत. आणि यावेळी लेबर पार्टी 400 पार, 409 जागा सत्तेवर येताना दिसते. तिकडे 326, कारण 650चं सभागृह आहे तिकडचं, त्या 650च्या सभागृहात तिथं 326 हा आकडा हा बहुमताचा आकडा आहे. आणि लेबर पार्टी आतापर्यंत 409 जागांवर विजयी आहे. त्यामुळे स्पष्ट आहे लेबर पार्टी सत्तेत येते आहे. कन्झर्वेटिव्ह पार्टीची सत्ता उलथून टाकली गेलेली आहे. प्रथमेश. नक्कीच सर, लेबर पार्टी ही स्पष्ट बहुमतासह म्हणजे 409 जागांसह सत्तेत येते. आपण तुम्हाला या संदर्भात आणखी प्रश्न विचारणार आहोत. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी या संपूर्ण विषयावरती काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आधी आपण पाहूयात. इंग्लंडमध्ये अपेक्षेप्रमाणेच निवडणुकांचा निकाल हा आलेला आहे. कन्झर्वेटिव्ह पक्षाचा पराभव होणार हे गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत स्पष्ट अशा स्वरूपाचं होतं. किंबहुना इंग्लंडचे जे पंतप्रधान ऋषी सुनक आहेत यांना देखील याची कल्पना होती. आणि तसं नसलं असतं तर कदाचित ह्या निवडणुका ज्या डिसेंबर महिन्यामध्ये नियोजित होत्या त्या 6 महिन्यापूर्वी घेण्याचा निर्णय हा त्यांनी घेतलेला नसता. त्यांच्या मंत्रिमंडळामधल्याच अनेक लोकांनी उघडपणे वक्तव्य केलेले होते की या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कन्झर्वेटिव्ह पक्षाचा पराभव हा निश्चितपणे होणार आहे. आणि याचं कारण असं आहे की गेल्या 14 वर्षांपासून कन्झर्वेटिव्ह पक्ष हा सत्तेवरती आहे. या 14 वर्षांमध्ये 5 वेळा पंतप्रधान हे बदललेले आहेत. मात्र ते त्यांच्या अंतर्गत राजकारणामध्ये गुंतलेले होते. आणि ज्या आर्थिक समस्यांचा सामना हा इंग्लंडला करावा लागत होता, ज्या ठिकाणी महागाईचा दर हा 11% गेलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, आर्थिक विकास औद्योगिक विकासाचा दर हा प्रचंड घटलेला आहे. आणि यामधनं मार्ग काढण्यासाठी कन्झर्वेटिव्ह पक्षाला पूर्णपणे अपयश आलेलं असल्यामुळे हा पराभव अत्यंत स्वाभाविक होता. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा ह्या आता लेबर पक्षाकडे लागलेल्या आहेत की या आर्थिक विवंचनेमधनं लेबर पक्ष त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढतो. इंग्लंडमध्ये लेबर पक्ष सत्तेवरती येणं हे मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या संबंधांसाठी आव्हानात्मक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण लेबर पक्ष हा उघडपणे भारत विरोधी भूमिका घेण्यामध्ये प्रसिद्ध आहे. यापूर्वी देखील म्हणजे साधारणतः 2010 पूर्वी जी त्यांची उघड भूमिका होती, प्रामुख्याने काश्मीरचा प्रश्न असेल, खलिस्तानचा प्रश्न असेल, भारतामध्ये जे आरोप लेबर पक्षाकडनं केले गेले अल्पसंख्याकांवरती अन्याय होते या दृष्टिकोनातून, अशा अनेक प्रश्नांवरती भारत विरोधी भूमिका घेतलेली असल्यामुळे आता हा येता काळ हा भारत आणि इंग्लंड संबंधांसाठी थोडासा आव्हानाचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र लेबर पक्षाला उघडपणे भारत विरोधी भूमिका यावेळेला घेता येणार नाही. कारण इंग्लंड हा आर्थिक विवंचनेमध्ये अडकलेला आहे आणि भारत आणि इंग्लंड यांच्यामधला जो मुक्त व्यापार करार आहे तो प्रलंबित असल्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये होणं हे इंग्लंडची गरज असल्यामुळे यावेळेला उघडपणे ते भारताची विरुद्ध भूमिका घेतील असं वाटत नाही. नक्कीच सर, मला या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचा. आता देवळणकरांनी म्हटलं होतं की यानंतरचा भारत आणि ब्रिटन संबंधांचा जो काळ असेल हा थोडा अवघड असेल. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे होते, मोदी आणि त्यांचे संबंध चांगले होते, त्यामुळे भारताला खूप फायदा होत होता. आता पुढचे संबंध कसे असतील ब्रिटन बरोबरचे जेव्हा ऋषी सुनक यांचा पराभव होतोय? मुळात असं वाटतं की एक लक्षात घेतलं पाहिजे, थोडीशी ही भीती रास्त आहे असं म्हणावं लागेल. कारण लेबर पार्टीचा सत्ताकाळ ब्रिटनमधला आपण आठवला तर काही वेळा लेबर पार्टी ही प्रो पाकिस्तान जास्त दिसल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळे किंवा तसा अनुभव सुद्धा आहे, त्यामुळे तशी भीती वाटणं स्वाभाविक आहे. परंतु एक बदललेली परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. यावेळच्या निवडणुकीत काय दिसलं? भारतीय वंशाचे 30 उमेदवार हे भारतीय वंशाचा नेतृत्व करणाऱ्या कन्झर्वेटिव्ह पार्टीने दिलं होते. तर त्याचवेळी लेबर पार्टी जे कियर स्टारमर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली, कदाचित तेच आता पंतप्रधान असतील कारण त्यांच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टी लढलेली,
त्यांनी 33 भारतीय वंशाचे उमेदवार दिलेले. त्यामुळे प्रथमेश काही वेळा गतानुभवावरून किंवा भूतकाळातील अनुभवावरून एक आपण काही वेळा विश्लेषण करतो, त्याचं लक्षात घेत असतो. तरीसुद्धा एक थोडंसं सकारात्मक विचार हा केला पाहिजे की लेबर पार्टीसुद्धा बदलेल का. 400 पार गेलेली लेबर पार्टी तिकडे असणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांचा, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा एक मुद्दा कोणता आहे आता त्यांच्या पुढे, तो आहे आर्थिक. लेबर पार्टी पुढे ब्रिटनचे, कारण या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता ठरला तर आर्थिक ठरला. काही आकडे मी तुम्हाला समोर माझ्या आहेत ते सांगतो. यावेळी या निवडणुकीमध्ये अर्थकारण खूपच प्रभावी ठरल्याचं दिसलं. त्याचं कारण जवळजवळ 6,70,00,000 लोकसंख्येचं आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचाही निम्मा आहे खरं तर ब्रिटन. तिकडचं दरडोई उत्पन्न जरी 38,50,000 असलं तिकडच्या ह्याच्यात, तरीसुद्धा त्रस्त आहेत ब्रिटनचे नागरिक. का त्रस्त होते, का असा निकाल लागला? धक्कादायक मानला जाणारा निकाल नाही हा, कारण एक्झिट पोलमध्ये सुद्धा तसंच आलेलं. गेले काही महिने तिकडे सातत्यानं असंतोष व्यक्त होत होता या संदर्भातला, कारण चलनवाढीचा जो दर आहे ना तो 2% वर पोहोचला होता. आणि अन्न महागाई जी आपल्याकडे सुद्धा रिझर्व्ह बँक ज्याबद्दल रेड अलर्ट सातत्यानं जारी करतात, तुम्ही सुद्धा अनेकदा अशा बातम्या वाचल्या असतील, अँकर म्हणून सादर केल्यात की रिझर्व्ह बँक सातत्यानं अलर्ट देते आहे की आपल्या विकास दरावर, एकंदरीतच विकासावर कसला फटका बसू शकतो. तर तो अन्न महागाईचा आहे, अन्नधान्याचा महागाईचा आहे, अन्नपदार्थांच्या महागाईचा आहे. ब्रिटनमध्ये सुद्धा 1.7% तो दर गेलेला आहे. तेवढंच नाही आहे, ब्रिटिश नागरिक कन्झर्वेटिव्ह पार्टीवर ज्यांना त्यांनी 15 वर्ष सत्ता उपभोगू दिली त्यांच्यावर उगाचच नाराज होते का? तसंही नाही आहे. यावेळी तिकडे जे कर आहेत ना, म्हणजे कोणत्याही नागरिकाला जगभरातल्या एक दुःख कसलं असतं की मी कष्टानं कमवतोय, मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी कमवतो, मला देशासाठी योगदान द्यायचं आहे, परंतु ते कर एवढेही नसावेत की मला माझा खिसा कापल्यासारखं वाटावं. सध्या ब्रिटनमध्ये ब्रिटिश नागरिकांना असं वाटतं, कारण आतापर्यंतचे सर्वाधिक कर हे कन्झर्वेटिव्ह पार्टीच्या राजवटीत लादले गेले अशी ब्रिटिश नागरिकांची भावना आहे. आणि त्यातून सुद्धा ऋषी सुनक यांना फटका बसला. खरं तर दीर्घ कार्यकाळ नाहीच त्यांच्या वाट्याला आला. ते भारतीय वंशाचे आहेत, त्यामुळे मी त्यांचे हे समर्थन करत नाही आहे. त्यांच्याकडे जेव्हा परिस्थिती आली ना, तो काळच एक प्रकारे. सर मात्र इथे आणखी एक मुद्दा होता, मायग्रेटेड लोकांचा एक मुद्दा होता. मध्ये म्हणजे युरोपातील काही देशांमधला संघर्ष असेल किंवा मध्य आशियातील काही देशांचा संघर्ष असेल, आणि तिथून मायग्रेटेड झालेल्या लोकांचा मुद्दा देखील ब्रिटनच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा ठरला होता. तो त्याचा किती फटका ऋषी सुनक यांना बसलाय? हा सध्या मुद्दा फक्त ब्रिटन पुरता नाही तर अवघ्या युरोपसाठी खूप महत्त्वाचा ठरलेला आहे. आपल्या ग्राफिक्समध्ये सुद्धा आपण मगाशी दाखवलं, त्यात जे बेकायदेशीररित्या स्थलांतरित ब्रिटनमध्ये येऊन राहतात त्यांच्यावरची भूमिका काय, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न या निवडणुकीसाठी होताच अर्थव्यवस्थेच्या जोडीला. कारण सगळीकडे घडतं तसंच घडताना दिसलं. फक्त एक की स्थानिक जे नागरिक असतात किंवा जुने नागरिक जे असतात, कारण आता स्थानिक नागरिक, स्थानिक भूमिपुत्र, ब्रिटिश, मग ते स्कॉटलंडमधले असतील, इंग्लंडमधले असतील, वेल्समधले असतील, या सर्वांसाठी तो मुद्दा फक्त महत्त्वाचा नाही तर काही शतकांपासून, काही दशकांपासून, आणि ब्रिटिश साम्राज्य हे जगभरात असल्यामुळे जे कॉमनवेल्थ एक संघटना, राष्ट्रकुल आपण ज्याला म्हणतो, त्यात जे देश आहेत त्यात भारतही येतो, पाकिस्तानही येतो. या सर्व देशांसाठी सुद्धा तिकडचे नागरिक हे मतदान करू शकतात ब्रिटिश निवडणुकीत तिकडे असणारे. त्यामुळे त्या नागरिकांची मतं सुद्धा महत्त्वाची होती. स्थलांतरित नागरिकांचा, बेकायदेशीर स्थलांतरित नागरिकांचा प्रश्न जो या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला, त्यात एक महत्त्वाचा भाग कोणता येतो मग, की महागाई प्रचंड वाढलेली. आत्ताच मी उल्लेख केला, अन्नपदार्थांची महागाई आत्ताच मी उल्लेख केला, वाढणारा कराचा डोलारा. आणि सर्वात भीषण काय असतं, आपल्याकडे त्याचा तेवढा परिणाम जाणवत नाही, कारण सोशल वेलफेअरच्या, सामाजिक कल्याणाच्या आपल्या अनेक योजना या खूपच वरवरच्या असतात. सर मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवतो या ठिकाणी. रोहन चौधरी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आपल्या सोबत आहेत. रोहनजी, ब्रिटनमध्ये सत्तापालट झालेला आहे. भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झालेला आहे. या घटनेकडे, या राजकीय घडामोडीकडे तुम्ही कसं बघता? व्यक्ती से बात कर रहे हैं. दरम्यान तांत्रिक कारणामुळे रोहन चौधरी यांच्यासोबतचा आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र आमचे प्रतिनिधी दिल्लीतून शिवाजी आपल्या सोबत आहेत. शिवाजी,
ब्रिटनमध्ये सत्ता बदल झालेला आहे आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव झालाय। ब्रिटनमधील सत्ता बदलाकडे राजधानी दिल्लीतून तुम्ही कसं बघता, त्याचं विश्लेषण राजधानी दिल्लीतून तुम्ही कसं कराल? ऋषी सुनक भारतीय वंशाचे आहेत। ते इंग्लंडचे पंतप्रधान झाले, ज्यांनी आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे आपल्याला आनंद होता। पण ऋषी सुनक यांच्याकडनं भारताला खूप मोठ्या निराशा मिळाल्या। सुनक होण्यापूर्वी जॉरिस जॉन्सन हे या ठिकाणचे अध्यक्ष होते, पंतप्रधान होते, आणि त्यांनी म्हटलं होतं जॉरिस जॉन्सननी की दिवाळीच्या डेडलाईनमध्ये आम्ही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करू, दोन्ही देशामध्ये मुक्त व्यापार होईल असं त्यांचं ॲग्रीमेंट होतं। 2 वर्षानंतर जर आपण पाहिलं तर ऋषी सुनक हे पदावरती होते, मात्र हा करार जो होता हा पुढे जाताना पाहायला मिळाला नाही। दुसरा मुद्दा होता की व्हिसाचा, जे लोक भारतामधून तिकडे जातात त्यांच्या संदर्भातला। मात्र जी आकडेवारी मिळते विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात, जे विद्यार्थी जात होते त्यांच्या व्हिसामध्ये 4% घट झाली होती अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची, आणि 14% साधारण 14 ते 16% हे जे पुढचं शिक्षण असतं उच्च शिक्षण याच्यामध्ये घट झालेली आहे। त्यामुळं ऋषी सुनक यांनी भारतासोबत, आणि हे जे गेल्या काळामध्ये मध्यंतरी व्हिसाचा प्रश्न आला होता, त्यांच्या पक्षातल्या काही खासदारांनी, लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावरती दबाव आणला, त्याच्यानंतर परवानगी मिळाली। त्यामुळे ऋषी सुनक यांचं भारतावरती काही खास प्रेम होतं का, तर याबद्दल शंका उपस्थित झाली। कारण भारताबद्दल त्यांनी ज्या पद्धतीने जॉरिस जॉन्सन यांनी जो फ्री ट्रेड कराराच्या संदर्भात चर्चा केली होती, त्यांच्या काळामध्ये 2022ला दिवाळीच्या तुमचा मुद्दा कळलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात।